शिक्षक होऊन अधिकारी झाला. तर समजा त्यांनी करा तर पीके भोसले गुरुजींबरोबर काम करत असताना एक अनुभव सांगतो तुम्हाला. चैत्यभूमी या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी महाउपाध्याय मेधाताई आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बोलवलं होतं. आणि पीटी भोसले गुरुजींच्या पायाला लागलं तर पायाला पट्टी बांधली होती. जखम होती काहीतरी त्यांना लागलं होतं. महाउपाध्याय मेधाताई आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बोलवलं होतं. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले सर्व सैनिकांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं. आता 3 दिवसाचं शिबिर केलं त्या ठिकाणी. केंद्रीय शिक्षक असत, स्वातंत्र्य शिबिर असत, तिथंच मुक्काम 3 दिवस. आणि त्या शिबिरामध्ये आमचे सहकारी धम्मबंधू पीटी भोसले गुरुजी आमच्या बरोबर होते. शेवटी 3ऱ्या दिवशी जो समारोप होता त्या कार्यक्रमाचा, समता सैनिकांच्या कार्यक्रमाचा, ताईंनी आदेश काय दिला की सगळ्या जिल्ह्याची स्पर्धा घ्या, परेडची स्पर्धा. जो जिल्हा परेड चांगली करेल त्याला आपण या ठिकाणी पारितोषिक त्याचा मान सन्मान करायचा. आम्ही टोटल 28 लोक होतो. आणि पीटी भोसले गुरुजींच्या पायाला लागलं तर पायाला पट्टी बांधलेली होती. जखम होती काहीतरी त्यांना लागलं होतं. मला वाटतं त्याचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला होता. आणि त्या पायाला पट्टी असताना म्हणला तर गुरुजी तुम्ही कसं काय परेडमध्ये भाग घेताय, तुम्ही बाजूला बसवा. नाही म्हणली, काही पण होते, पाय पडला तरी चालेल, पण मी परेडमध्ये भाग घेणार. तुम्हाला विशेष सांगतो की पुणे जिल्ह्यातून आम्ही 28 सैनिक होतो. ज्या टीममध्ये पीटी भोसले गुरुजी होते. पायाला लागलं होतं, जखम होती पायाला. पण त्यावेळेला आणि मी पोलीस खात्यातला माणूस, माझा आवाज खणखणीत. मेधाताई सर्व केंद्रीय कार्यालय वरमधील स्टेजवर गेली. पण पुणे जिल्ह्यात इतर जिल्ह्यांनी गुरुजी जिल्ह्याची परेड केली. पुणे जिल्ह्याचा नंबर आला. माझा आवाज खणखणीत. माझ्या आवाजात परेडमध्ये सगळ्यांना आदेश दिला. अशी सैनिक होते आमचे सगळे. त्याच्यामध्ये आमचा पहिला नंबर आला. परेडमध्ये पुणे जिल्ह्याचा पहिला नंबर आला. आणि आम्हाला त्यावेळेला मेधाताईंच्या हाती मान सन्मानित करण्यात आलं. मला बक्षीस दिलं गेलं म्हणून. म्हणजे सांगायचं जाते भोसले गुरुजींचे जे गाणे ते खूप बघण्यासारखे. मला लागलं ते पण परेड हे आम्ही पहिला नंबर घेतला. आम्ही त्यावेळेला ते सांगण्यासारखं. आणि प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी आम्ही जायचो प्रचार पत्रकार करायला. आता काही पत्रकार जातात, समितीला जातात, काही वेगळं. पण गुरुजींनी पदाचा मान मी ह्या पदाचे अध्यक्षपद भूषवलं, केंद्रीय शिक्षक अनेक जण भूषवले. पण पदाला शिकून राहिले नाही. एक बाबासाहेबांचा त्यांच्या सैनिक खासदार सैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्या कामाची आपल्याला शाळा काही म्हणत होती. तो संघर्ष आहे